नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर। तुम्हाला माहिती आहे की 4 जून रोजी लोकसभा इलेक्शनचा निकाल प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। लोकसभा इलेक्शन आता संपलेलं आहे आणि यामुळे लोकसभेसाठी लावण्यात आलेली आचारसंहिता सुद्धा आता संपलेली आहे। आणि आचारसंहिता संपल्यानंतर आता इथून बघा एका महिन्यांमध्ये 1 ते 1.5 महिन्यामध्ये भरपूर जाहिराती येण्याची शक्यता आहे। कारण ऑक्टोबर महिन्यामध्ये विधानसभेचे सुद्धा इलेक्शन आहे। तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्र राज्य विधानसभा इलेक्शन ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यामध्ये पार पडणार आहे आणि सप्टेंबर महिन्यापासून आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे। आणि यामुळेच लवकरात लवकर ॲडव्हर्टाइजमेंट काढणे शासनासाठी महत्त्वपूर्ण आहे। आणि लोकसभा इलेक्शनमध्ये जे सत्ताधारी पक्ष आहे जो राज्यामध्ये आहे त्यांना जास्त यश आलेलं नाही। त्यांच्या सीट्स कमी झालेल्या असल्या कारणाने या 1 ते 2 महिन्यामध्ये यांना भरपूर जागा काढणे आणि भरपूर ॲड काढणे, जाहिराती काढणे खूप जास्त महत्त्वपूर्ण झालेलं आहे। आणि याचमुळे मोठमोठ्या जाहिराती येत्या 1 ते 1.5 महिन्यामध्ये तुम्हाला दिसण्याची शक्यता आहे। तर या कोणत्या जाहिराती असतील, कोणत्या जाहिराती येत्या 1 महिन्यामध्ये येऊ शकतात याबाबत आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत। तुमचा कुठलाही टाइम वेस्ट न करता आता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सर्वात आधी कंबाईनची ॲडव्हर्टाइजमेंट येणार आहे। तुम्हाला माहिती आहे की कंबाईनची ॲडव्हर्टाइजमेंट अडकलेली आहे। कंबाईनची ॲडव्हर्टाइजमेंट आतापर्यंत यायला पाहिजे होती परंतु आतापर्यंत आलेली नाही। आणि मराठा रिझर्वेशनमुळे सुद्धा लेट झालेली आहे। कारण मराठासाठी ACBC कॅटेगरी बनवली आहे सेपरेट, तर त्याचंसुद्धा काम पेंडिंग होतं। ते काम आता शासनाने कंप्लीट केलेलं आहे आणि यामुळे आता कंबाईनची ॲडव्हर्टाइजमेंट लवकरच येणार आहे। आणि आचारसंहितासुद्धा संपलेली आहे। आचारसंहिता संपल्या कारणाने मी तुम्हाला आधीसुद्धा सांगितलेलं होतं की आचारसंहिता संपल्यानंतर 10 ते 11 दिवसांमध्ये ॲडव्हर्टाइजमेंट येऊ शकते। तर ही ॲडव्हर्टाइजमेंट बघा, कंबाईनची ॲड 9 ते 14 तारखेपर्यंत येण्याची शक्यता आहे। ओके, कंबाईनची ॲडव्हर्टाइजमेंट 9 तारखेपासून तर 14 तारखेपर्यंत म्हणजे याच महिन्यामध्ये 9 जून ते 14 जूनपर्यंत ॲडव्हर्टाइजमेंट येऊ शकते। ओके, आता समोर बघा, भरती परीक्षांबाबत बोलूया। नगर परिषदेची ॲडव्हर्टाइजमेंटसुद्धा येऊ शकते। नगर परिषदेच्या भरपूर जागा या रिक्त आहेत। मागच्या वर्षी जी नगर परिषदेची परीक्षा झालेली होती त्या परीक्षेमध्ये या जागा ॲड कराव्यात अशा प्रकारची मागणी विद्यार्थ्यांनी केलेली होती, परंतु ती मागणी मान्य करण्यात आलेली नाही। आणि यामुळे आता नगर परिषदेच्या ज्या पेंडिंग जागा आहेत त्याची ॲडव्हर्टाइजमेंट येत्या काळामध्ये येणार आहे। ओके, त्यानंतर समाज कल्याण विभागाची सुद्धा ॲड येऊ शकते। मागच्या वर्षी समाज कल्याणची ॲड आलेली होती, त्यासाठी विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले होते, परंतु आतापर्यंत याची एक्झाम झालेली नाही। आणि आतासुद्धा बघा, समाज कल्याण आणि इतर मागासवर्गीय विभाग जे आहे त्याची जी एक्झाम आहे ती सोबत होणार आहे। तर त्यांची एक्झाम व्हायच्या आधीच बघा समाज कल्याण विभागाची नवीन ॲडव्हर्टाइजमेंट येऊ शकते। ओके, सध्या परिस्थितीमध्ये समाज कल्याण विभागाचा जो फॉर्म आलेला होता मागच्या वर्षी त्या फॉर्ममध्ये मराठा विद्यार्थ्यांना ACBCसाठी फॉर्म भरण्याची मुभा देण्यात आलेली आहे। आणि लवकरच समाज कल्याण विभाग आणि इतर मागासवर्गीय विभाग यांची एक कंबाईन एक्झाम होणार आहे। ओके, तर त्याच्या आधीच समाज कल्याण विभागाची ॲडव्हर्टाइजमेंट तुम्हाला दिसू शकते। ओके, आता त्यानंतर बघा वित्त व कोषागार विभागाची सुद्धा ॲडव्हर्टाइजमेंट येऊ शकते। त्यानंतर महानगरपालिका, मुंबई महानगरपालिका, अमरावती महानगरपालिका, नाशिक महानगरपालिका आणि इतरही आहेत काही। ओके, इतरही काही महानगरपालिकांसाठी ॲडव्हर्टाइजमेंट येऊ शकतात। ऑलमोस्ट सर्व काम बघा, मुंबई महानगरपालिका सर्व काही ऑलमोस्ट सेट आहे, परंतु फक्त आचारसंहिता असल्या कारणाने आतापर्यंत ॲडव्हर्टाइजमेंट आलेली नव्हती। तर लवकरच सर्वच्या सर्व महानगरपालिकांच्या ॲडव्हर्टाइजमेंट यायला सुरुवात होणार आहे। एका महानगरपालिकेची ॲडव्हर्टाइजमेंट आली तर त्यानंतर एकानंतर एक बघा सर्वच महानगरपालिकांच्या ॲडव्हर्टाइजमेंट तुम्हाला दिसणार आहेत। ओके, तर यासाठी तुम्ही रेडी राहायला पाहिजे। त्यानंतर बघा नगर रचना विभागाची सुद्धा ॲडव्हर्टाइजमेंट येऊ शकते। यामध्ये 147 सहाय्यक नगर रचनाकार आणि 256 रचना सहाय्यक जी पोस्ट आहे या सर्व पोस्ट ज्या आहेत या रिक्त आहेत। तर एवढ्या पोस्टसाठी तर बघा येणार नाही। ओके, एवढ्या पोस्टसाठी ॲडव्हर्टाइजमेंट येणार नाही, परंतु बघा याच्या 50 जागा येऊ शकतात
ओके, सहाय्यक नगर रचनाकारच्या 50 जागा येऊ शकतात आणि याच्या बघा 120 जागांसाठी, ओके, 100 ते 120 जागांसाठी जे आहे रचना सहाय्यकच्या पोस्टसाठी ॲडव्हर्टाइजमेंट येऊ शकते. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, काही महत्त्वपूर्ण जाहिराती येत्या काळामध्ये येण्याची शक्यता आहे. काही परीक्षासुद्धा पेंडिंग आहेत, त्या परीक्षासुद्धा होणार आहेत. ग्रामसेवक परीक्षा असेल, आरोग्यसेवक परीक्षा असेल, यासाठी करंट अफेअर आणि मॅथमॅटिक्स आपल्या यूट्यूब चॅनलवर होणार आहे. संपूर्ण करंट अफेअर 1.5 वर्षासाठी याची एक बघा मोठा व्हिडिओ येणार आहे, ज्यामध्ये मागच्या वर्षीच्या जानेवारी महिना आणि जून महिना, ओके, यावर्षीचा जून महिना म्हणजे संपूर्ण 1.5 वर्षाचे करंट अफेअरचे बघा MCQ तुम्हाला मिळणार आहेत, 1 लायनर. ओके, 1 लायनर MCQ तुम्हाला मिळणार आहेत आणि त्यामधूनच तुम्हाला मॅक्झिमम प्रश्न हे दिसणार आहेत, कारण ते मोस्ट इम्पॉर्टंट करंट अफेअरचे प्रश्न असतील. म्हणून तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि आपलं टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. आता आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा. या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून टाका. धन्यवाद.